नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, कारण आम्ही पण मजेत आहोत. सो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आर्ट फॉर रोहिणी अँड रोहन. सो आता एक इंट्रोचा व्हिडिओ प्ले होईल, ठीक आहे? तर तो कसा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कसा वाटला. सो एन्जॉय द इंट्रो. कसा वाटला इंट्रो? छान आहे ना? मला तुला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. सो आजचा विषय असा आहे की मी चालले रोहनला घेऊन GTB नगरला, आणि GTBला जाण्याचं कारण असं की आज मी रोहनला आमच्या पुरातन मंदिरात घेऊन चालली आहे. म्हणजे की माझ्या पंजोबांनी ते मंदिर उभं केलेलं, जे की आहे शंकर भगवानाचं. सो तिथे गेल्यावर तर तुम्हाला दाखवेलच तिकडचा व्ह्यू वगैरे आणि मंदिर पण, आणि तिथे माझ्या पंजोबांची समाधी पण आहे. सो मी आज त्याला घेऊन चालली आहे फर्स्ट टाइम, लग्नानंतर फर्स्ट टाइम. म्हणजे हा असा पण फर्स्ट टाइम येतो, लग्नानंतर पण फर्स्ट टाइमच येतं. म्हणून मी आज त्याला म्हटलं आपण जाऊन येऊया. सो चला आता बघू आपण पुढे काय काय होते. सो आर यू एक्साइटेड? येस, आय एम व्हेरी एक्साइटेड. कारण मी जे हिस्ट्री सांगितले ते ऐकून तर मला असं वाटतं की नक्की जाऊन बघावं पुरातन काळात मंदिर कसं बांधले पूर्वजांनी, असं बोलायचं ना? हां, पुरातन नाही, माझ्या पूर्वजांनी बांधले. सो चला जाऊन बघूया. कॅन्डी जवळजवळ मला असं वाटतंय 15 वर्षानंतर मी कॅन्डी खाते. आणि अचानक तो काका असे समोर आला आणि म्हटलं रोहन मला पाहिजे आणि फायनली मी घेतली आणि मोलाचे आकार बदलले. आता मला खाऊ द्या, खाऊन घे तिला, खाऊन घे. तिने कालच मला वाटतं नाव काढलेलं की मला ती कॅन्डी खायचं आहे. आणि डायलॉग मारला, स्वतः आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही थेट निघतो GTB स्टेशनला जाण्यासाठी. आणि आम्ही पोचलेलो आहोत गुरु तेग बहादूर नगरला. स्टेशनपासून आपल्याला राईट साईडला उतरायचं आहे. राईट साईडने बाहेर पडून पुन्हा राईट साईडनेच बाहेर निघायचं आहे. आणि तिथे अँटॉफिल चर्चसाठी शेअरिंग टॅक्सी लागलेल्या असतात. 10 रुपीज पर सीट आहे. हे बघा, तुम्हाला समोर दिसत असतील रोडच्या त्या साईडला शेअरिंग टॅक्सी आहेत. सो आम्ही इथून टॅक्सी पकडली अँटॉफिल चर्चला जाण्यासाठी. स्टेशनपासून जास्त लांब नाही आहे, 5 मिनटात आपण पोहोचतो लोकेशनवरती. सो हे बघा, इथे आहे शीतला देवीचं मंदिर आणि या मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला निळकंठ महादेव मंदिर इन ब्रॅकेट मठ आहे. सो आता आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलो आहे. सो आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत. पहिले कदम बाबा मंदिर असं नाव होतं ह्याला, पण आता निळकंठ मठ असं केलेलं आहे. चला आपण वरती जाऊन बघूया. पायऱ्या आता तो स्मोस किती पायऱ्या असतात बघा, तुम्हाला दाखवतो.
सो फायनली आता आपण मंदिराकडे पोहोचलेलो आहोत आणि आजकालच्या तरुण पिढींनी मुलामुलींनी इथे भिंतींवरती स्वतःचे नावं कोरलेले आहेत. तुम्ही बघू शकता साईडला. माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की ॲटलिस्ट धार्मिक स्थळे तरी सोडा तुम्ही. सो हे काही गोष्टी तुम्ही करू नका. सो आता मी पोहोचलेली आहे चला आता पहिले त्याचं दर्शन घेऊया. सो ही आहे माझ्या पंजोबांची समाधी. सद्गुरू परमपूज्य कदमबाबा यांच्या पादुका आणि स्थापना झाली आहे 2003 मध्ये. सो आम्ही दोघांनी इथे दर्शन घेतलं पंजोबांचं. सर्वप्रथम खूप छान झालं दर्शन. आता इथून आपण जाऊया वरती मंदिरामध्ये. चला आता आपण मंदिरात जाऊया. काय झालं? तर मित्रांनो, बाबा आपल्याला या मंदिराची स्थापना, या मंदिराची हिस्ट्री जी आहे ते सांगतील, तर आपण ऐकून घेऊया. कदम बाबांच्या अगोदर निरंजन बाबा. निरंजन बाबांनी या जागेवर तप केलं. त्यांच्या हातचं हे हवन कुंड, तीच आपण लोकांनी बघूत लावतो. ते सगळे माणसं ठीक होतात. आणि त्याच्यानंतर कदम बाबा आमचे गुरु. आणि निरंजन बाबांचे गुरु, कदम बाबांचे गुरु निरंजन बाबा. असे गुरु परंपरा इथे चालते. वर्षातनं 3 मोठे कार्यक्रम असतात. महाशिवरात्री, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे कार्यक्रम असतात. परोपकाराचे कामं होतात. लिंबू कुणाचं काही तकलीफ असलं तर लिंबू आपण लावतो. तकलीफ निघून जाते. कुणाला 2 पैसे आपण मागत नाही. इच्छेने दिले तर झालं, सौखुशीने. तर ही मंदिराचं तपभूमी आहे. खूप माहिती सांगितली त्याच्याबद्दल. माझं नाव दत्तात्रय आबा गुरशे. आता सध्या हेच असतात माझे गुरु कदम बाबा. कदम बाबा म्हणजे माझे पंजोबा मंदिरामध्ये. सो त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला माहिती सांगितली आहे. आता मी तुम्हाला मंदिराचे जे दर्शन आहे, निळकंठ महादेव मंदिर, मंदिराचं नाव आहे निळकंठ महादेव मंदिर. डोंगरा. हे बघा, हेच आहे ते हवन कुंड जिथे निरंजन बाबांनी तप केलेलं खूप वर्ष. इथे काही हे निरंजन बाबा त्यांनी तप केलेलं. आणि त्याच्यानंतर कदम बाबा. हे आहेत कदम बाबा म्हणजे माझे आजी आजोबा.
लहानपणीच्या जास्त मेमरीज नाही आहेत इथे, कारण क्वचित खूप रेअर आठवत आहे मला 2-3 इन्सिडन्स. माझ्या पणजी आणि पंजोबांसोबत खेळायचो ते आम्ही अंगणामध्ये लहान असताना, आणि ते पण आम्हाला असं टिक्का वगैरे लावायचे ते आठवत आहे. परत आम्ही त्या रूममध्ये बसून दूध खारी खायचो ते आठवत आहे. आणि शिवरात्रीला वगैरे पण इथे इतकी प्रचंड गर्दी होते, पूर्ण खाली गेटपासून रांग असते इथे वरती आहे. खूप मोठा कार्यक्रम असतो इथे वरती, आणि जसं त्या बाबांनी सांगितलं कोणते कोणते सण ते साजरे करतात. सो तेव्हा इथे खूप क्राऊड असते लोकांचा. जास्त पायऱ्या नाहीत, 80-90 पायऱ्या असतात. तिथं कोणी पण करू शकतो. येऊ वाटलं तर या, बघून जावा, पाय वगैरे करून जावा. आम्ही चालू घरी. सो मग आता दर्शन तर छान झालेलं आहे, आणि रोहनला वाटतंय आपण घरी चाललोय, पण मी त्याला नेणार आहे आता दुसऱ्या ठिकाणी. मी त्याच विचारात आहे, आता ही कुठे नेते मलाच नाही माहिती. तर मी आता तुला नेणार आहे सायनचा मोस्ट फेमस गुरुकृपा हॉटेल, आणि तिथे तुला मी माझं फेवरेट समोसा चाट खिलवणार आहे. चालते, बघूया. मी एवढा विचित्र आलोय बघ ना. खूप छान. स्वतः रोहन टेस्ट करेल पहिले. भारी आहे, खूप सुंदर आहे. कसं वाटलं सप्राई? स्वतः खाते का मला वेट नाही होत. आज माझ्या 2 फेवरेट गोष्टी अजून भेटल्या. एक ती कॅन्डी आणि दुसरा समोसा. आता तिसरं काय भेटलं काय भेटलं. एक प्लेट संपलेली आहे, दुसरी प्लेट आलेली आहे, सेकंड प्लेट. लास्ट बट नॉट लिस्ट डेझर्ट ट्राय करू. गुलाबजामच्या आतमध्ये आहे पिस्ता, तो खाणार मी. वा, मस्त होता समोसा चाट आणि छोले. मला वाटतं सायन्सचे फेमस आहे. ती मला भरपूर वेळा बोलली होती की मला घेऊन जा, पण असं झालं मी घेऊन जाण्याच्या ऐवजी माझी वाईफच मला इकडे घेऊन आली. तर आता मज्जा आली. आजचा दिवस आमचा खूप छान गेला बघितलं तसं. तर जर इथे नियर बाय JTVचे राहत असाल तर मंदिरामध्ये नक्की जाऊ ना, आणि गेल्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये कळवा कसं वाटतं तुम्हाला मंदिर. आणि दुसरी गोष्ट, गुरुकृपाला नक्की भेट द्या. हे काही असं प्रमोशन किंवा असं काही नाही, आम्ही जस्ट आमचे एक्सपिरियन्स सांगतात की जबरदस्त समोसा छोले इकडे येऊन खायचं. समोसा छोले आणि मस्त टेस्ट आहे. गर्दीवरनं समजलं की टेस्ट असणार म्हणूनच, आणि प्रॉपर हायजीन. क्वालिटी बघूनच माणूस बघतो. चांगलं आवडलं मला, आणि थँक्यू फॉर दिस.
सरप्राईज. कारण मी तर फक्त अशा विचारत होतो की फक्त पाय वगैरे ब्लॉग वगैरे करून घरी राहतो, पण हिचं माझ्यासाठी नवीनच काहीतरी होतं. थँक्यू सो मच रिटर्न. वेलकम. व्याज सगळं परत घे. सो चला मित्रांनो, आज इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी पुन्हा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, बेल आयकॉन सगळं करून टाका. 2च सेकंड लागतात लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला. सो सबस्क्राईब करा. बाय बाय. अपरिचित मधला रोहन नंतर भेटेल. बाय बाय.